नमस्कार, सुनेत्रा व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत गणेश कला क्रीडा मंच येथे, जिथे तुम्ही बघू शकता आदि संस्कृती महोत्सव सुरू आहे। युनिव्हर्सल ट्राइब्स यांच्यातर्फे 13 मे ते 17 मे पर्यंत ह्या एक्झिबिशन मध्ये एंट्री फी 60 रुपये आहे। नमस्कार, आपका नाम? रामस्वरूप मीना। हे आपण आलो स्टॉल नंबर 6 वरती, जिथे भरपूर वैरायटी। आपके यहाँ क्या क्या वैरायटी आप बताएंगे? हमारे सभी प्रकार की वैरायटी, जैसे प्लेट, 8 इंच। अच्छा, बढ़िया। बहुत डेकोरेट के लिए भी हैंगिंग भी कर सकते हैं। वाह, बहुत खूबसूरत। और इसकी कीमत क्या है? इसकी 600। 600। और ये पूरा हैंड पेंटिंग है? पूरा हैंडमेड है। अच्छा, ओके, वाह बढ़िया। और उसमें सब बहुत कलेक्शन है सारा। और ये ट्रे है? ये ट्रे, हाँ बढ़िया। ये शैम्पू बोतल, हाँ बराबर। ड्रॉवर है क्या ये इसमें? डिलीवरी बॉक्स। वाह बढ़िया। ये कैसा है, इसकी क्या कीमत? इसकी कीमत 450। अच्छा, और ये बड़ा डबल साइज में? ये डबल साइज। अच्छा, बहुत सुंदर। और ये सारे? ये हैंगर्स है सारे। हाँ कपड़ों हाँ के लिए। बढ़िया। ये कैसे है? ये अलग अलग रेट है मैम। हाँ हाँ, कहाँ से स्टार्ट होता है? ये 250 का है। अच्छा बढ़िया। और स्टॉर्डी है सारे, बहुत मजबूत है जी। हाँ, लोहे पे ब्लू पोट्री की ट्रे वो लगी हुई है। अच्छा अच्छा, टाइल्स। बढ़िया। ये और- है ब्लॉक पेंट। अच्छा, बहुत सुंदर। और ये दिए हैं? जी। बढ़िया। इनकी क्या कीमत है? 60 रुपये। अच्छा, और ये क्या है? ये भी? ये अगरबत्ती स्टैंड। अच्छा, ओके। कहाँ? अच्छा, यहाँ पे छेद है, यहाँ पे जी। लगाना है। बढ़िया। इसकी क्या प्राइस है? 100। 100। बढ़िया। और ये लैम्प है? जी। बहुत खूबसूरत। सारी चीज़ें बहुत अच्छी है। हैंडमेड है पूरा। अच्छा, हैंडमेड है सारा, बढ़िया। और यहाँ पे भी बहुत सारा रखा हुआ है, बहुत खूबसूरत। वैरायटी बहुत सारी है आपके जी, यहाँ पे, जी मैम। तो पक्का यहाँ पे आना ही चाहिए। स्टॉल नंबर 6। थँक्यू सो मच। नमस्कार, मी पूजा वाघ। आपलं पैठणी प्रोडक्ट आहे, आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत इथे। हे जे सर्व प्रोडक्ट आहे, हां, बाकी सगळीकडे पैठणी अवेलेबल होत असते, बरोबर। पण आम्ही सर्व जे प्रोडक्ट आहे ते पैठणीपासून बनवलेले आहे। अच्छा। मटेरियल क्वालिटी वगैरे जे आहे ते सगळं बेस्ट यूज केलेलं आहे आम्ही। आणि आपण हे clutches बॅग्स आहेत. बघतोय, यांच्या किमती कितीपासून सुरू आहे? आमच्याकडे 10 रुपयापासून तर अगदी 500 वा. रुपये 600 रुपयेपर्यंत सर्व पर्स अवेलेबल आहे। मस्तच, म्हणजे आपण बघूयात कलेक्शन अगदी। हे छोटे जे पाउचेस आहेत हे 10 रुपये, अच्छा। हे 20 रुपये, वा. हे 100 रुपयाचे हे बटवे आहेत। वा, हे लग्न समारंभांमध्ये गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप छान वाटतं। आपण बघू शकतो 100 रुपयाचा पैठणी बटवा कुठेच नाहीये, नक्कीच कुठेच सांगेल नाही मी। हां, वा, खूपच सुंदर। हे मल्टीपर्पज आहेत हां हां। आणि हे आपले डेली यूजसाठी वगैरे वापरू अच्छा. शकतो। आणि हे फॅन्सी क्लचेस आहेत, हे क्लचेस कितीचे? 650, 650, मस्तच। आणि ही बॅग? ही 450। अशा स्लिंग बॅग पण खूप कमी आहेत पैठणी बॅग्समध्ये, आणि ह्या खूप जास्त उपयोगी येतात, कारण की आपल्याला कॅरी Traveling करायला खूप वगैरे सोपं मध्ये. जातं ह्या बॅग्स। खूपच छान, मस्त। शिवाय इथे पण आपण मोठ्या बॅग बघतो, ह्यांची काय किंमत आहे? ते 450। 450। आणि हे काय, पैठणी पण आहे आपल्याकडे हो, साड्या विक्रीला? पण आहेत। अच्छा, ह्या कशा आहेत? ते 1700, 1800 पर्यंत। अच्छा, 1700, 1800 पासून सुंदर पैठणीचे प्रकार आहे। आणि हा ड्रेस, कुर्ती पण ठेवलेली आहे। हो. सो कुर्तीची काय किंमत आहे? तो 500 मध्ये आहे। अच्छा, आणि आपल्याला रंग पण मिळतील त्यात? हो, कलर्स अच्छा. अवेलेबल होतील। ओके. वरती जॅकेट्स आहेत, वा, आणि जॅकेटची काय किंमत आहे आपल्याकडे? तेही 500 ला आहे। 500 पासून। वा, मस्तच। सो छानच हे कलेक्शन आहे सगळं। स्टॉल नंबर 18 गणेश कला क्रीडा मंच, नक्कीच इथे व्हिजिट केली पाहिजे। थँक्यू सो मच। थँक्यू। नमस्कार, आपलं बरं, नाव? नमस्कार, मी शंकर इनवाते हां. आणि मी गणेश आदिवासी महिला बचत गट तर्फे आलेले आहो। आणि अच्छा. माझा क्राफ्ट आहे खादी, अच्छा आणि खादीमध्ये मी पुन्हा जॅकेट आणलेलं आहे सिल्कमध्ये। अच्छा, मस्त। सिल्क आणि खादी, अरे वा। आणि ड्रेस पण आहे, ड्रेस हां, मटेरियल। हां. वा, सुंदर। बरं, हे खादीचे जॅकेट कितीपासून सुरू आहे आपल्याकडे? हे खादी जॅकेट 1500, अच्छा, मस्तच। आणि पूर्ण व्हेरायटी आमच्याकडे आहेत। अच्छा, आणि 30 साईज पण सगळे अवेलेबल? सर्व अवेलेबल आहे। अच्छा, आपण इथेही बघू शकतो ते लाइनिंगचं पण खादी जॅकेट बघा, खूप सुंदर दिसतंय, है ना? मस्तच। नाही तर जनरली खादीमध्ये अशी व्हरायटी वेगवेगळी नाही मिळत बघायला। हा ड्रेस कॉटनमध्ये आहे, अच्छा, आणि ह्याची जे डिझाईन आहे हां, हे हां. हाताने केलेली आहे। अरे वा, हो का? मस्त, खूपच छान। तर बघा, ही हाताने केलेली डिझाईन आहे, मस्त। याला वारली पेंटिंग म्हणतात। हो, बरोबर। आणि ह्याची काय किंमत आहे? याची 1500 रुपये। 1500, खूपच सुंदर। आणि एवढा डिझाईन केलं आहे हाताने, हँड पेंटेड आहे, आणि किंमत अगदीच रिझनेबल आहे त्या मानाने।
शिवाय इथे सुद्धा बरीच व्हरायटी आहे, साईज सुद्धा आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत बरोबर. तर नक्कीच गणेश कला क्रीडा मंचाचा हा 3 नंबरचा स्टॉल आपण इथे बघू शकतो, इथे व्हिजिट केली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्ते, मेरा नाम यशवंत ध्रुवे है. मैं मध्य प्रदेश के डिंडोरी ज़िला से आया हूँ और वर्तमान में मेरा भोपाल में रहना हो रहा है. और मैं जो आर्ट लेके आया हूँ, इस आर्ट का नाम गोंड आर्ट है. और सर्वप्रथम इस आर्ट का नाम था भित्ति चित्र और इसके जो जन्मदाता हैं स्वर्गीय श्री जनगढ़ सिंह श्याम. जैसे कि हम जो पेंटिंग बनाते हैं उसमें 2 टाइप से बनाते हैं, एक तो नेचर बेस में और दूसरी स्टोरी बेस में. अच्छा. तो नेचर में हम बनाते हैं पेड़, पक्षी, जीव, जानवर. अच्छा. ये इस तरीके से हम लोग खेती करते हैं वो वाला बनाते हैं. अलग अलग ऐसे पेंटिंग बनाते हैं जी. ये जो पेंटिंग है बड़े देव के ऊपर बनी हुई है. अच्छा. हाँ, इसे हम बाना बोलते हैं. और ये जो पेड़ बना हुआ है ये साजा का पेड़ है. इस पेड़ से ही ये वाली यंत्र बनती है जिसे हम बाना बोलते हैं. इसे हम बड़ा देव के नाम से भी पूछते हैं. अच्छा. हमारे पूर्वज पूछते आ रहे हैं. और ये जो नीचे दिख रहा है टाइगर, असल में देखने में तो टाइगर है, बाकी हमारे इस गोंड समाज में जो कुशराम परिवार में होता है इसे बागबाना के नाम से भी जाना जाता है. अच्छा जी. और ये क्या पेंटिंग है? ये गोंड पेंटिंग है. ये एक्रेलिक कलर से बना हुआ पेंटिंग है. अच्छा. जिसमें मैं उल्लू के साथ ये ट्री ऑफ लाइफ बनाया हूँ. ओके, बहुत बढ़िया. ये भी बहुत खूबसूरत है जी. और ये सारी पेंटिंग मतलब देखिए इसे 3D में दिखती है, हम हाथ लगा के देख सकते हैं. हाँ जी. अच्छा, वाह, बहुत खूबसूरत, बहुत ही बढ़िया. ऐसा लगता आहे की 3D में है. एक एक बघू शकतो आपण. बघा, खूप सुंदर असं सफाईने केलेलं आहे. हे बघा, डोळा बघू शकतो आपण. अतिशय सुंदर. मुद्दाम जवळून दाखवतीये मी की किती सुंदर कलाकुसर आहे. खूपच छान, मस्त. ये भी बहुत खूबसूरत है, बढ़िया. सारे के सारे एक से एक है और एक नई जानकारी मिली हमको पेंटिंग के बारे में. ऐसा पेंटिंग अभी तक महाराष्ट्र में हमने नहीं देखा था. आपको एक सच्ची में बताती हूँ, बहुत ही बढ़िया. और ये पेंटिंग की प्राइस क्या है, मतलब कहाँ से शुरू होती है? साइज के हिसाब से, जैसे कि ये वाली साइज है 1000 रुपये. अच्छा. ये 2000 रुपये. ये 1500 रुपये. हाँ. और ये जो साइज है ये 3000 रुपये. अच्छा. और ये है 15000 रुपये. ये अच्छा. 7000 रुपये. अच्छा. और हम तरीके से- फ्रेम करके घर में लगा सकते हैं. जी हाँ. बहुत ही खूबसूरत. तर इतकं सुंदर आहे पेंटिंगचं कलेक्शन हवं असेल तर नक्की स्टॉल नंबर 11ला व्हिजिट करा. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? खुशी धारीवाल. अच्छा. आणि काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे? आमच्याकडे मिलेट्सचे आणि विविध हेल्थ फूड प्रोडक्ट्स आहेत. अच्छा. 25 वर्षांपासून हेल्थ फूड प्रोडक्ट्स आणि काही हँडक्राफ्टेड वेगळ्या वस्तूंमध्ये काम. अच्छा, आपण बघूया. हा आहे बाजरीचे, आपण जसं सांडगे तुम्ही करता तसं हां, ह्याचं हां. शेवभाजी वगैरे करता येईल. अच्छा. तर नेहमीच आपल्याला भाकरी वगैरे आवडत नसेल, खिचडी आवडत नसेल तर हे चांगलं आहे. अच्छा, मस्त. आणि हा कतिरा गोंद ते यूट्यूबवर व्हायरल आहे. याला हो, पाण्यात हो. भिजवून खायचं. 50पेक्षा जास्त तब्येतीला फायदे आहेत. अरे एका वा. दिवसात उष्णता कमी अरे होते. वा, छान. नाचणी किंवा ज्वारी बाजरी नाचणी मिक्स असे चिवडे आहेत. हां, हां. चिवडे आमची स्पेशालिटी, आम्ही कशातही पाम ऑइल यूज नाही करत. अच्छा. आणि शेवग्याच्या पालाची पावडर आहे. हो, ही माहितीच आहे किती उपयोगी सगळ्यांना प्राइसिंग आजकाल. पण हां. खूप कम्पॅरेटिव्हली हो, लो आहे आमचं. बरोबर. हां. चना जर तुम्ही खाल्लाच असेल तसं मुगाचं आहे. तर फरसाण अच्छा. व्हरायटी पाम तेलातली अवॉइड करायची असेल तर हे प्रोटीन कंटेंट पण हाय आहे. बरोबर, खूप चांगलं आहे. नक्कीच. आवळ्याचे बर्फी आहे. हां, हां, मस्त. म्हणजे आपण आंब्याच्या खातो तसं आवळा आणि आवळा. बेलफळ, आवळा आणि काजू अशा अच्छा. व्हरायटीज मध्ये आहे. वा, मस्त. मुलांनाही आवडतो. बरोबर, खूपच छान. आणि हे एक 10 वर्ष टिकणारं सॉलिड परफ्यूम आहे. अच्छा. हे ह्याच्यात वॅक्स मीडियामध्ये एकदा लावलं की 7 दिवसांपर्यंत सुगंध राहतो. आणि अरे हे वा. स्वामी समर्थांच्या मठात पण यूज होतं. अच्छा. अरे वा, खूपच छान. 100 रुपयाला डबी आहे. गिफ्टिंगला पण खूप चांगला आहे आणि मंद सुगंध आहे, सगळ्यांना आवडतो. हो, अरे वा, मस्तच, खूपच छान. आणि हे इथे खूप नाजूक काम केलेलं वस्तू, हे काय आहे? हे हाताने बनवलेले ब्रेसलेट्स आहेत. आपण हां, सगळं हां. सीड बीड्स किंवा बारीक मण्यांमध्ये काम करतो. अच्छा. आणि हे कलेक्शन आमचं ऑल ओव्हर इंडियाच्या आर्टिझन्सचं आहे. अच्छा. याची काय किंमत आहे? ह्याची 200-250 अशा रेंजमध्ये. प्रत्येक जेवढं जास्त काम हो, आहे तशी बघू किंमत शकतो आपण, अगदी बारीक काम केलेलं आहे. खूपच सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहेत. मस्तच. आणि हे पण ब्रेसलेट्स आहे. हे युनिसेक्स आहे. अच्छा. जेंट्स लेडीज दोन्ही घालू शकतात. बरोबर, मस्त. युक्रेन इन्स्पायर्ड डिझाईन्स आहेत. अच्छा. आणि आपल्याकडे अशा बारीक मण्यांमध्ये ब्रास किंवा कॉपरचे ब्रेसलेट्स अँकलेट्स हां. असतात. अच्छा.
हे कसे आहेत किमती यांच्या? हे पण 250 पासून स्टार्टिंग आहे. ह्याचा प्रत्येक महिने पैलू पाडलेला आहे. सर्क्युलर नाही आहे, हेक्सागोनल शेप मध्ये आहे. आणि सध्या हे फार ट्रेंडिंग आहे ब्रास वापरणं. हो, आणि तब्येत म्हणजे शरीरासाठी पण हे चांगलं असतं. तर तांब्या आणि पित्तळ मिक्स कलेक्शन हवं आहे तर हे राखीला किंवा कपल ब्रेसलेट्स म्हणून तुम्ही घालू शकता. वा, मस्तच, खूपच छान. आणि याला क्लीन करणंही सोपं आहे. बरोबर, मस्त. परत आपल्याकडे शंखापासून केलेले किचेन्स आहेत. हे ओरिसाच्या कारागिरांनी बनवलेले आहेत. अच्छा, मस्त. आणि शेल्स पासून बनवलेला माळ वगैरे आहे. वा, खूपच छान, मस्त. ब्रेसलेट्स आहेत बारीक मण्यांमध्ये. परत सॉरी, हेअर बँड्स मस्त, खूपच गोड केले. नायलॉनच्या थ्रेडमध्ये बांधलेले आहेत. अच्छा, हे काही चिटकून नाही केलेलं आहे. अच्छा, म्हणजे काही पडण्याची भीतीच नाही. खराब नाही होणार हे. मस्त. आणि एक इयररिंग्स पण मस्त आहेत सगळे लटकन. इयरिंग्स मध्ये पण खूप कलेक्शन आहे. खूपच छान, मस्त. आणि एकदम लाईट वेट. अच्छा, हे छोटे कसे आहेत? लाईट वेट. 150 ला पेअर आहे. कधीच तुटणार नाही कारण हे नायलॉन थ्रेड मध्ये. हो, बरोबर, हलकं मस्त. काम नाहीये. वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता. खूपच छान. आणि आपल्याकडे चष्म्याच्या चेन्स आहेत. हो, आता हे पण आहे, बरेच जण वापरतात चष्म्याला हे अशी पण चेन. आपली जी डिझाईन आहे ती म्हणजे युनिक आहे. बरोबर. सगळेजण तुम्हाला लोकल मार्केट्स किंवा ऑनलाईन ही गोष्ट मिळणार नाही. बरोबर, नक्कीच. आपण हे खास बनवून घेतो. बरोबर. आणि आपल्याकडे क्रोशेटचे जॅकेट्स असतात किंवा हे बारीक मण्यांमध्ये अशा माळ आहेत. हे तुम्ही डबल करून घाला, ट्रिपल माळ करून घाला. अच्छा, मस्त, खूपच सुंदर. आणि हे क्रोशा जॅकेट बोललात ना तुम्ही आता मगाशी? क्रोशाचे जॅकेट्स आहेत हँडक्राफ्टेड, व्हाईट मध्ये किंवा कलर्स किंवा इथे आपण बघू शकतो. तेच. आणि कस्टमाइज पण करून देतो आपण हवं तसं डिझाईन. नक्कीच. तर नक्कीच स्टॉल नंबर 12ला व्हिजिट केली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, माझं नाव तुषार जगदीश वाघ. आम्ही जव्हारहून आलो आहे, पालघर डिस्ट्रिक्टमधून. आमची दिव्यांग शाळा आहे, अंध मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे जव्हारला. तिथे हे आम्ही सगळे वस्तू बनवतो. अच्छा, काय काय वस्तू आपण बघूयात? पिशवी आहे. अच्छा, पिशव्या कशा आहेत आपल्याकडे? वारली पेंटिंगच्या पिशव्या आहेत. अच्छा, वा, मस्त. हां, आपण इथून डिझाईन बघू शकतो. डिझाईन बघू. हां, खूपच छान. वा, सुंदरच. आणि हे सुद्धा दिव्यांगांना काम दिले. अच्छा, हां, अच्छा. आणि इथे काय हे? ड्रेस मटेरियल आहे. अच्छा, अरे वा. आणि हे कसे, म्हणजे काय किमती आहे? 700 रुपयाचे. अच्छा, 10% डिस्काउंट ठेवले. अच्छा, खूपच सुंदर आणि मस्त पेंटिंग केलेलं आहे. आणि हँड पेंटिंग. अच्छा, खूपच सुंदर, मस्त. खाली बॉर्डर वरती ते येईल. हां, खरंच कौतुक करावं तितकं कमी, इतकं छान केलेलं आहे. मस्तच. आणि आपण कपडा सुद्धा जो वापरलाय तो छान क्वालिटी आहे, प्युअर कॉटन आहे. मस्त. साडी पण बनवली. अच्छा, ही साडी पण बनवली आपण बघू शकतो. आणि त्याशिवाय अजून काय इथे? पाऊच आहे. अच्छा, की होल्डर आहे. व्हाईट कलरच्या बॅग आहे. वा, मस्त, खूपच सुंदर. ज्वेलरी बॉक्स, की होल्डर, पेन स्टँड आहे. अच्छा, ट्रे आहे, किचन आहे, मोबाईल स्टँड, बांबूचं साऊंड बॉक्स आहे. हो, बरोबर. ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवला की आपल्याला स्पीकरचं काम करतं हे. तर हे खूप ट्रेंडिंग आहे. तर मी सगळ्यांना सांगेल की हे नक्की घ्या. हे बघा हे. आणि आपण कोणतीही व्हिडिओ याच्यावर लावली किंवा ऑडिओ गाणं लावलं तर त्याचा स्पीकरचा इफेक्ट आपल्याला येतो. खूप छान. मोबाईल स्टँड आहे. पोस्टर आहेत. मॉलिश तेल आहे. पेपर वेट, चौरंग, ट्रे. अच्छा, हा एक नवीन प्रकार दिसतो. हे काय आहे? वाद्य आहे. अच्छा, वाद्य आहे हे. वा वा वा, खूपच सुंदर. आणि हे कसं बनलंय, म्हणजे तुम्ही सांगू शकता का हे काय? बांबू. हे अच्छा, हे दुधी आहे. अच्छा, आणि हे खजुराचे झाडाची पान. हो, अच्छा, वा, मस्तच. अच्छा, हा बांबू. म्हणजे बघा, दुधी, खजुराच्या झाडाची पानं आणि हा बांबू असं बनवून हे वाद्य बनवलंय. हो, कुठेच मिळणं. मी पहिल्यांदा, म्हणजे मी नेहमी एक्झिबिशन एक्सप्लोर करत असते, तर हे मी पहिल्यांदाच बघते हे वाद्य. आणि हे पण वाद्याचे? हो, वाद्य. अच्छा, हे कसं वाजवून दाखवतात? अरे वा, खूपच छान. मस्त. हे तसंच आहे काही? वा, मस्त, खूपच छान. हे कशाचं बनलंय म्हणजे? हे बांबूचं. बांबूचं. आणि हे खजुराचे पान. वा, खूपच छान, मस्त. अच्छा, वारली पेंटिंगचे हे इथे पोस्टर केलेले आहे. खूप सुंदर. म्हणजे आपण बघू शकतो
हे इथे मागे नाव लावलं आहे दिव्य विद्यालय यांच्यातर्फे हे बनवलं गेलं आहे या विद्यार्थ्यांकडून। मॅडम संस्थापिका। अच्छा, आपण संस्थापिका। नमस्कार, आपण आपल्या स्टॉलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। आम्ही जव्हारहून आलेलो आहे। पालघर जिल्ह्यात जव्हार हे अतिशय दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे आणि या ठिकाणी दिव्यांगांसाठी शाळा नव्हती म्हणून शाळा सुरू केली अंध आणि मतिमंद मुलांसाठी। आणि त्या ठिकाणी मुलांचं शिक्षण आणि पुनर्वसन ह्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करतो आणि जे प्रौढ मतिमंद मुलं आहेत, प्रौढ अंध मुलं आहेत, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा सगळा उपक्रम सुरू केलेला आहे। वेगवेगळे उपक्रम आहे, नर्सरी आहे, नंतर गांडूळ खत बनवायला शिकवतो आणि या वस्तू शिवणकाम, पर्ली पेंटिंग ज्या ते करू शकतील, पणत्या रंगवणं, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो आणि आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत आहोत। शाळा ही 2 एकरमध्ये मी स्वतः जमीन खरेदी करून 2 एकरमध्ये शाळा बांधलेली आहे। पुनर्वसन केंद्र आहे आणि जव्हार हे आमचं एक संस्थान आहे। आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची सासूरवाडी आहे, म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेली अशी भूमी आहे। बरोबर, आणि भेट द्यावी। आम्ही पर्यटनासाठी पण प्रयत्न करतो, येणाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही प्रयत्न करतो, पण भोजन नाश्ता सगळी व्यवस्था तिथे करतो जेणेकरून आमच्या मुलांना त्याच्यातून रोजगार मिळेल। नक्कीच, मी तर नक्की व्हिजिट करेन, मी तुम्हाला इथे सांगेल। आमच्याकडे 4 महिने शेती आणि नंतर मजुरीसाठी बाहेर जातात, ते थांबवण्यासाठी, स्थलांतर थांबवण्यासाठी आमचा खूप प्रयत्न, मग त्यांना पाण्याची सोय करणं, कृषी विकास, अशाही गोष्टी आपण मार्गदर्शन करतो। तर खरंच इतकं चांगलं काम तुम्ही करत आहात। मी पण तर नक्कीच व्हिजिट करेल, पण मी सगळ्यांना सांगेल की नक्की तुमच्या प्रकल्पाला व्हिजिट करा। आणि त्यासोबत सध्या हा स्टॉल सुरू आहे, आपला स्टॉल नंबर 52 आणि हा सुद्धा आपलाच आहे, बरोबर, 39। तर या दोन्ही स्टॉलला व्हिजिट करा आणि तुम्ही इतकं चांगलं कार्य करताय तर नक्कीच इथे व्हिजिट करून सगळ्यांनी तुमच्या चांगल्या कार्याला हातभार लावा। धन्यवाद। अच्छा, मला इथे आत्ताच यांच्याकडनं कळलंय की मॅमला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। अच्छा, नक्कीच। तर आज आम्हाला खूप चांगल्या एका व्यक्तीला इथे भेटण्याची संधी मिळालेली आहे। खूपच सुंदर, आपण बघू शकतो इथे फोटो पण आहेत आणि मलाच खूप छान वाटतंय आज इथे तुम्हाला भेटून। तर आमच्या सबस्क्रायबर्सलाही नक्कीच खूप आनंद होईल। तर नक्की या स्टॉललाही व्हिजिट करा आणि तुमच्या प्रकल्पालाही नक्की व्हिजिट करा। थँक्यू सो मच। थँक्यू मॅम। त्याशिवाय आपला इथे सुद्धा हा एक स्टॉल आहे, इथे पण आपण भरपूर इथे व्हरायटी लावलेली आहे। शिवाय हे सुद्धा एक सध्या वाळवणाचा प्रकार आहे, हा सुद्धा आपण इथे ठेवलेला आहे। करवंदाचं लोणचं आहे। अच्छा, मस्त मस्त, खूपच सुंदर। हे पौष्टिक लाडू आहेत, कडधान्य आणि डाळीचे, बरोबर, कोकम सरबत आहे, बरोबर, हळद तिखट, म्हणजे सगळे रोज वापरायच्या वस्तू सुद्धा आपण ठेवलेल्या आहे। शिवाय मी इथे सांगू इच्छिते, जर कुणाला काहीही मदत करण्याची इच्छा असेल यांच्या प्रकल्पाला, तर इथे नक्की तुम्ही हा नंबर बघू शकतात आणि इथे व्हिजिट करू शकतात। इथे काही डोनेट करायचं असेल तर ते सुद्धा करू शकतात। सगळी माहिती मी मॅमची दिलेलीच आहे। मॅम, तुम्ही एकदा तुमचा नंबर सुद्धा आम्हाला इथे सांगा। 788 764 7672। नक्कीच, तर काहीही आमच्याकडनं मदत तुम्हाला लागली तर आम्ही करू आणि सबस्क्रायबर्सला सुद्धा मी विनंती करते की या इतक्या छान प्रकल्पाला तुम्ही व्हिजिट करा आणि यांना नक्की हेल्प करा। थँक्यू सो मच मॅम। तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा। धन्यवाद।